इथे काय करतेस? पाठलाग करतेस माझा? काम होतं तुझ्याकडे म्हणून आले होते. पाठलाग करायला रिकाम टेकडी नाहीये मी, पण कुणाला किती महत्व द्यायचं हे कळतं मला, म्हणून तुला भेटायला आले. आणि मला माहित होतं तुझ्या डेंटिस्टच्या अपॉइंटमेंट्स राहिल्या आहेत म्हणून इथे आले. फोन तर सुरू नाहीच आहे ना तुझा, बोलणंच नाही झालं काही, थांबावं लागलं मला खूप. उतर, खाली उतर. थांब. तुला घरी परत यावं लागेल हे सांगायला आले होते. मला हे बघ, मला माहितीये की मीच तुला घरातून जा म्हणून सांगितलं होतं, पण आता तुझी गरज आहे. गरज माझी? हे बघ, तू म्हणाली होतीस ना की अद्वैत आणि नेत्राचं लग्न होणार नाही, आणि जर झालं तर नेत्राच्या जीवाला धोका असेल, तिचा जीव जाईल. मग ती चिन्ह दिसायला लागली आहेत. एक एक घटना अशा घडतायत. आता प्लीज नाही म्हणू नकोस. येईन ना, ग्रंथ दिलास तर नक्की येईन. ग्रंथाबद्दल सांगते मी तुला नंतर सगळं, पण तुला घरी यावंच लागेल. म्हणजे आत्ता अगदी लगेच नाही, पण तू म्हातारीकडे तुझा जो नंबर आहे ना तो आधी सुरू कर. मग म्हातारी तुला विनवण्या करेल, 100 फोन करेल, मग तू ये. कळतंय? कळतंय ना. पण हा शेवटचा चान्स आहे तुला. जर मला ग्रंथ मिळाला नाही तर होत्याचं नव्हतं करून ठेवे ना. तू ये घरी आधी, मग बघ. घरातल्या कोणाच्या तरी मृत्यूचा संकेत. हे सगळं का घडतंय? देवी आई, असं नको होऊ देऊस, असं नको होऊ देऊस. नेत्रा, नेत्रा काय झालंय? तू का रडतेस का? एवढं टेन्शन घेतलंस का फोटोशूटचं? अगं नको एवढा विचार करूस तू. अर्थात घडलेल्या घटनांमुळे थोडंसं टेन्शन येतं, मान्य आहे मला, पण मला काय वाटतं माहितीये का, आपण या सगळ्या गोष्टींचा मी या गोष्टींचा विचार नाही करत आहे. मी वेगळ्याच घटनेचा विचार करते. या गोष्टींमुळे नाही, मला कसं सांगू मी. साहेब, या घरात कोणाचा तरी मृत्यू होणार आहे. मला देवी आईने संकेत दिला होता साहेब. कोणाचा तरी मृत्यू होणार आहे.
मला तिरडी दिसली होती. काय? मला संकेतात तुम्ही, अद्वैत साहेब, तेजस साहेब आणि तन्मय दिसला होता. साहेब, उरलेल्यांपैकी कोणाचं तरी असं व्हायला नको. असं व्हायला नको. पण कोणाला होणार आहे, काय होणार आहे, मला काही कळायला मार्ग नाहीये. नेत्रा, तुला संकेतात दिसतं तेच घडतं ना? साहेब, जे घडणार आहे ते मला दिसतं, म्हणून माझा जीव अडकली होता. साहेब, नको असं काही नको करायला. आता तूच ठरव. तुला नेत्रा जिवंत हवी आहे की तुझा मुलगा अद्वैत? साहेब, माझं आणि अद्वैत साहेबांचं लग्न ठरलं तेव्हापासून काही ना काही वाईट घडतच आहे ना. सतत काहीतरी वाईट घडतंय. आमच्या लग्नामुळे असं काहीतरी होतंय का? म्हणून घडणार आहे का? नेत्रा, तुमच्या लग्नामुळे हे घडतंय हा विचार मनातून आधी काढून टाक. अगं, लग्न ते शुभ कार्य आहे ना, आणि शुभ कार्यात अनिष्ट कसं काय होईल? साहेब, पण बघा ना, सतत काहीतरी चालूच आहे. आणि आता संकेत काहीतरी आमच्या लग्नामुळे. नेत्रा, आता तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का ग? नाही साहेब, माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुमच्यावर आहे, या घरातल्या प्रत्येकावर आहे. या विश्वासामुळेच तर आबांनी मला या घरात पाठवलंय. साहेब, मी तुम्हाला माझ्या वडिलांच्या जागी बघते हो. हेव्हा जन्माला आली ना, तेव्हा मी फक्त 3 वर्षांची होती, तेव्हा बाबा गेले. मला त्यांचा चेहरा सुद्धा आठवत नाही. पण या घरात आल्यानंतर मला जेव्हा केव्हा माझ्या बाबांची आठवण आली ना, मला तुमचा चेहरा दिसला. मी असं कसं म्हणतो की माझा तुमच्यावर विश्वास नसेल? माझा सगळ्यात जास्त विश्वास तुमच्यावर आहे. आय एम सॉरी, मला माफ कर. मला असं म्हणायचं नव्हतं. मला एवढंच सांगायचं की तू नको टेन्शन घेऊस. एवढं होईल सगळं व्यवस्थित. तू काळजी करून आपण काहीतरी करूया. तुम्हाला कळत नाहीये, आज मला जे संकेतात दिसलं, हा कोणाच्या तरी मृत्यूच्या नंतरचा संकेत आहे. मला तिरडी दिसली साहेब, आणि मी काहीच करू शकणार नाहीये. मी काहीच करू शकत नाही. या घरात कोणाला काही नको व्हायला. अगदी रुपाली बाई साहेबांना सुद्धा काही नको व्हायला. नको असं काही नको कोणाला. नेत्रा, तुला कसं सांगू बघ, तुझाच मृत्यू होणार आहे, आणि हा स्वार्थी बाप काही करू शकत नाही. नेत्रा, काय झालं? तू रडतेस का? फोटोशूटचं टेन्शन घेतलं की नाही? मी समजवलं गेला. तूच बघा, तूच समजव.
काय सांगितलं होतं तुला? तू त्या गोष्टीचा विचार नको करूस आता. मी म्हणालो ना तुला, कॅमेरा येतो, मशीन येते, टेक्निकल प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि त्या कॅमेऱ्यात आपला फोटो नाही आला म्हणजे आपला फोटोच येणार नाहीये का? एक मिनिट. आता आपण आपल्या दोघांचा मस्तपैकी फोटो काढू. असा रडक्या चेहऱ्याने फोटो चांगला दिसेल का? नाही ना? हस बघू. छान दिसतोय ना आपण दोघ? आता आई आजी आई वर जायची काय गरज होती? हा? आणि किती वेळा सांगितलं तुला जिना उतरताना सावकाश उतरत जा म्हणून? आत्ता इथे मी नसतो तर काय झालं असतं? कळतंय का तुला? तू ऐकत का नाहीस ग माझं? बाबा जरा थांबा ना प्लीज. आजी तू ओके आहेस ना? हो मी ओके. मला सांग तुला काही त्रास होतोय का? अरे शेखर, मला काही फारसं झालेलं नाहीये. जरा पाय घसरलाय फक्त. पण तू इंद्राणीचा पत्ता शोधून काढ आणि तिला घेऊन ये. आई काय झालंय? अशा का बसलायत तुम्ही? काही नाही, जिना उतरताना पाय घसरला तिचा. आई ग, लागलंय का खूप? तुम्ही का करता असं आई? कशाला जिना चढ उतार करायचा? काही हवं तर सांगायचं ना, दिलं असतं ना कोणीतरी आणून. मला ना काळजी वाटायला लागली आता. का होतंय रे आपल्या घरात असं? दृष्ट लागली आहे कोणाची तरी. ते निरंजन भिजलं, प्रिंटिंग प्रेसला आग लागली, फोटोंच्या बाबतीत बघितलंच ना कसं विचित्र घडलं सगळं. आणि आता आई तुम्ही पडलात म्हणजे मला खरंच काळजी वाटायला लागली. आई बरोबर आहे तुमचं. इंद्राणी मॅडमना आपण बोलवायला हवं घरी. त्या होत्या तोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं आधी. त्या निघून गेल्या आणि असं परत एक एक विचित्र घडायला लागले आपल्या घरात. आई आणि आता शुभ कार्य आहे आपल्याकडे. उगाच शुभ कार्याच्या वेळेला काही. रुपाली थांब. एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये शेखर. अहो रुपाली, काहीही वाईट घडलेलं नाही आणि घडणार सुद्धा नाही. हो, काही झालं तरी अद्वैत आणि नेत्राचं लग्न व्यवस्थितच पार पडणार. एक मिनिट.
तुम्हाला असं वाटतंय का की अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाला माझा विरोध आहे? असं नाहीये शेखर. खरंच मला मनापासून वाटतं या दोघांचंही लग्न व्हावं, खरंच. बाकी कोणी लावून दिलं नाही तरी मी एकटीने लावून देईन त्याचं लग्न, शेखर. पण आईंना काय वाटतंय महत्वाचं नाहीये का? त्यांच्या समाधानासाठी इंद्राणी मॅडमनी या घरात येणं गरजेचं नाहीये का? हो, पण तिचा फोन नाही ना लागत. लागेल आई फोन. तुम्ही प्रयत्न करत राहा, फोन लागेल. हा आई, आजी, तुम्ही दोघेही जरा शांत व्हा प्लीज. नेत्रा, आजीला घेऊन रूम मध्ये जाशील? हो आजी. मी येते. सावकाश. सावकाश. आई, नक्की डॉक्टरांना बोलवायला नकोय ना? नको ग, मी बरी आहे. बस. सावकाश. पाणी देऊ का? नाही, नको. आजी नक्की काही त्रास होत नाही ना तुम्हाला? म्हणजे नक्की काय झालं होतं? चक्कर आली होती का आणखी काय झालं होतं? अगं नाही, मी पायऱ्या उतरत होते ना तर पाय घसरला. पडणारच होते पण शेखरनी सावरलं मला. आता नक्की काही त्रास होत नाहीये ना? काही नाही ग, मी बरी आहे. तुम्ही बस, हा आराम करा. आजोबा, तुम्हाला बरं वाटतंय ना? अगं बरे आहेत ते. आजी काही त्रास वगैरे नाही आहे ना आजोबांना? सगळं ठीक आहे ना? अगं हो, बरे आहेत ते. आई, काय झालं? बाबांना बरं नव्हतं का? म्हणजे नेत्रा असं का म्हणते? काय झालंय नक्की? बरे आहेत ना बाबा? त्यांना काही झालं नाहीये, पण तुम्ही दोघी असं का विचारताय? काय झालंय नक्की? नाही, काहीच झालं नाहीये आई. मी तेच म्हणत होते. आणि काही होणार असलं तरी अद्वैत आणि नेत्राच्या लग्नानंतर सगळं व्यवस्थित होईल, नका काळजी करू. हां. आणि आई, तुम्ही इंद्राणी मॅडमना फोन करत राहा पण. म्हणजे बोलणं होईल आपलं. हां. हो. बरं वाटतंय ना नक्की? देवी आई, कोणाचा मृत्यू होणार आहे या घरात? आणि या मृत्यूचं कारण भाईसाहेब असतील का? आले मी. या मृत्यूला मीच जबाबदार असणार आहे. मी अद्वैतवरचा अकाल मृत्यू टळावा असे एक पाप म्हणून मला वाटतंय. आणि मी नेत्राचा बळी यायला निघालोय. इतका स्वार्थी का चालूय मी? ज्या मुलीनं सतत माझ्या मुलाचा जीव वाचवलाय, हिला वडिलांची आठवण आली की माझा चेहरा आठवतो, तिचा जीव. इतक्या विश्वासानं आली नेत्रा. मी विश्वासघात केलाय नेत्राचा.
फाल्गुनी, तुला मगाशीच म्हटलं नाही ठेवून दे म्हणून. चल तेजस, अरे गप्पा बस. तेजस, तुला पण टेन्शन आलंय ना? नाही नाही अगं, माझं झालं बाबांशी बोलणं. काहीच नाही, टेक्निकल प्रॉब्लेम होता, बाकी काही नाही. तेजस, मला एक सांग, नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे आणि त्यामुळे एक्झॅक्टली माझा पण हाच पॉइंट होता. पण ते म्हणाले की वरदानच आहे ना, मग चांगली गोष्ट आहे. इफ आय एम नॉट रॉंग, मग काय प्रॉब्लेम आहे? तेजस, मला खूप भीती वाटते. फाल्गुनी, आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे गोष्टी जेवढ्या विचित्र घडतायत की भीती वाटणं साहजिक आहे, पण नको घाबरोस प्लीज. मूड नको खराब करून घेऊस. हां, ते घरात लग्नाचं वातावरण आहे आणि काय आहे, चल जरा पॉझिटिव्हिटी असू दे मस्त. हां, करेक्ट आहे. काकू, आपण मी काय म्हणते. फाल्गुनी, तेजस, ऐक माझं. तू ऐक माझं. मला सांग, अद्वैत आणि नेत्राच्या लग्नासाठी आपण किती प्रयत्न केले, हो की नाही? हं? रुपाली म्हात्रेसारखी बाई, पण तिच्या नाकावर टिचून आपण हे सगळं करण्यात यशस्वी झालोय की नाही? मग आता हे लग्न आपल्यासाठी होणं किती इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आता काहीही झालं तरी मागे नाही हटायचं. खरंय तेजस, पटतंय मला. काकू, अगं जेव्हा हे लग्न ठरत होतं तेव्हा आपण अद्वैत आणि नेत्रांनी यासाठी होकारच द्यावा त्यासाठी किती प्रयत्न केले. हां, म्हणजे किती वेगवेगळ्या आयडियाज केल्या, किती कन्व्हिन्स केलंय त्यांना. मग आता काय झालंय तुम्हाला? मिशन अजून संपलेलं नाहीये, लग्न झालंय कुठे अजून. त्यामुळे जोपर्यंत हे लग्न होत नाही आपण मागे हटायचंच नाही. येस, आता काहीही झालं, कितीही प्रॉब्लेम्स आले ना, तरी नेत्राच या घरची सून म्हणून आणि अद्वैतची बायको म्हणून या घरात येणार. अद्वैत आणि नेत्राचं लग्न होणार म्हणजे होणारच. येस, असंच होणार. साहेब, मी तुम्हाला माझ्या वडिलांच्या जागी बघते हो. पण या घरात आल्यानंतर मला जेव्हा केव्हा माझ्या बाबांची आठवण आली ना, मला तुमचा चेहरा दिसला. आई, काय तू जागी काय आहेस अजून? माझं बाळ जागं असताना झोप कशी लागेल मला? इट्स ओके आई, तू जागा राहण्याची काहीच गरज नाहीये. गरज नसतेच रे कशाची. आई करते ते काळजीपोटी करते, प्रेमापोटी करते ना. अर्थात मी काही तुझी रक्षा कवच नाही ना, तर मला इंद्राणी मॅडम सारखं मन वाचतायत. पण तुझ्या मनात काय चाललंय ते कळतं मला. आई आहे ना मी तुझी. जसा वेळ जातो, जसा माणूस मोठा होतो, तशा प्रायोरिटीज बदलतात का रे? काय झालं, असं का बोलतीयस तू? नाही म्हणजे तू लंडनला होतास तेव्हा छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा सांगायचास मला, मुद्दाम फोन करून सांगायचास. आणि आता काही उरलंच नाहीये बोलण्यासारखं. म्हणजे मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ते, पण तू स्वतःहून सांगत नाहीस ना, त्यामुळे वाईट वाटतं. असो, काय बोलू आता मी तरी. झोप. आई, अगं असं काही नाहीये. ऍक्च्युली ते फोटोशूटला जे काही झालं ना, ते डोक्यातून जातच नाहीये माझ्या. ओके, मी तेल घालून देऊ का डोक्यावर? बरं वाटेल, जरा शांत वाटेल आणि झोपही लागेल. हा, चालेल.
आई थँक्यू. थँक्यू कशासाठी? हे तू जे काही करतेस ना त्यासाठी. आई आहे मी तुझी. नाही, घरात सगळे म्हणत असतील नेत्रा रक्षा कवच आहे तुझं, पण एक गोष्ट पक्की माहिती आहे मला आधी. जगातल्या कुठल्याही मुलाचं रक्षा कवच त्याची आईच असते, काहीही झालं तरी. काय झालं? लग्न जवळ येते, 30 तारीख आहे, कसला विचार करतोयस? आई सगळं होईल ना ग नीट, काही प्रॉब्लेम होणार नाही ना? नाही रे, काहीही प्रॉब्लेम होणार नाही. नेत्रात सून होणार माझी. आहे ना मी, कशाला काळजी करतोयस? मी असताना काहीही प्रॉब्लेम होणार नाही आधी. हा, आता नेत्रा बरंच काही बोलली आहे मला, माझ्यावर आरोप केलेत, वाईट साईड बोलली आहे, पण मी विसरून गेले सगळं आधी. खरंच तुझ्यासाठी, माझ्या मुलाच्या सुखासाठी सगळं विसरले मी आणि स्वीकारलंय तिला. हो की नाही? मग कशाला काळजी करायची? मग नेत्राबरोबरच तुझं लग्न होईल आणि नेत्राच माझी सूनही होईल. साहेब, काय झालं? साहेब सांगा ना, काय झालं? तुम्ही या, आत या. तुम्ही पाणी देते. तुम्ही पाणी घ्या साहेब. मी तुम्हाला सगळं सांगायला नको होतं, तुम्ही त्रास करून घेताय साहेब स्वतःला. त्याने काय झालं असतं? नियती बदलली असती. नेत्रा, मी तुझी माफी मागायचा पण लायकीचा नाही. मी कपाळ करंटा माणूस आहे. तू मला तुझ्या वडिलांच्या दर्जातीला स्थान दिलंस आणि मी काय केलं? मी जगातला नालायक माणूस आहे नेत्रा. साहेब तुम्ही का असं बोलताय? मी खरं तेच बोलतोय. ती रुपाली मला हिणवते ना, बिनटोक राज्याध्यक्ष. मी खरंच बिनटोकपणा करायला निघालो होतो. मी जे करायला निघालो होतो ते पाप आहे. पाप. खूप चुकीचं करणार होतो मी. तू संकेतात म्हणाली होतीस ना, तुला संकेतात दिसलं होतं की तुला मृत्यूनंतरच दिसलंय, पण मृत्यू कोणाचा होणार आहे तुला कळलं नव्हतं. मला माहिती आहे मृत्यू कोणाचा होणार आहे. मला माहिती आहे. मित्रा, मृत्यू तुझा होणार आहे. तुझा होणार आहे मृत्यू. नेत्रा, तुझं आणि अद्वैतचं लग्न होणं हीच नियती आहे. आणि त्याच नियतीनं ठरवलंय लग्नानंतर तुझा मृत्यू होणार आहे. मी मागे म्हणालो होतो ना, मला ते बुवा भेटले होते जंगलामध्ये. त्यांनी मला सांगितलं
या अद्वैतचा अकाल मृत्यू टाळायचा असेल तर त्याचं आणि नेत्राचं लग्न होणं गरजेचं आहे. पण त्यानंतर नियती खूस बदलेल आणि मी तुझी आणि अद्वैतची पत्रिका घेऊन घैसाच गुरुजींकडे गेलो होतो. तुझ्या आम्हानेच पत्ता दिला होता त्यांचा. अद्वैतच्या पत्रिकेतील अकाल मृत्यू आणि या दोघांचे विवाहग्रह याचे पडसाद नेत्राच्या भविष्यावर उमटणार आहेत. त्यामुळे हे लग्न झालं तर नेत्राचा मृत्यू अटळ आहे. ही काय चेष्टा चालवली आहे तुम्ही? निघा निघा इथून. मी हे कधीही केलेलं नाही आणि करणारही नाही. एखाद्याचा मृत्यू होणार आहे त्याला न अडवता असं पुढे जाऊ देणं हे पाप आहे आणि हे पाप मी कधीही करणार नाही. हे 10 लाख रुपये हे तुमच्या जवळ ठेवा. प्लीज गैरसमज करून घेऊ नका. अद्वैतचा जीव वाचावा म्हणून मी हे सगळं केलं ग. स्वार्थी झालो तुम्ही. स्वतःच्या मुलाच्या काळजीपोटी माझ्यातल्या बाबाने हे घडवून आणलं. अद्वैतच्या जीवासाठी मी तुला मृत्यूच्या दरीत ढकलत होतो. मी तुझा गुन्हेगार आहे. मला तू हवी ती शिक्षा दे. अद्वैतच्या प्रेमापोटी मी आंधळा झालो होतो, स्वार्थी झालो होतो. पण तू जागा केलंस मला. तुझ्या वडिलांचा दर्जा देऊन, त्याचं स्थान देऊन तू मला जाणीव करून दिलीस. मला सांग ना, शेवटी एका बापाला काय हवं असतं का? आपली मुलं आनंदात राहावी, सुखरूप राहावीत. आणि मी माझ्या मुलाच्या आनंदासाठी, तो जिवंत राहावा यासाठी मी तुझा जीव द्यायला निघालो होतो. ज्या मुलीनं माझ्या मुलाचा जीव अनेकदा वाचवलाय तिला मी मृत्यूच्या दारात ढकलत होतो. खूप मोठं पाप केलंय मी. नेत्रा, तुझं आणि अद्वैतचं लग्न झालं तर तुझा मृत्यू अटळ आहे. पण मला गमवायचं नाहीये तुला. मी तुला नाही गमवू शकत. हे पाप नाही करू शकत. हे ओझं घेऊन जगणं कठीण झालं असतं. नेत्राशी खोटं बोललो, नेत्राच्या घरच्यांशी खोटं बोललो, त्यांना फसवलं. आता जे होईल ते होईल. मी नेत्राला नाही गमावणार. शेखर, काय झालंय? बरं वाटत नाहीये का? मी डोकं चेपून देऊ, बरं वाटेल जरा. बोला ना शेखर. माझं काम होतं, मला बोलायचं होतं जरा तुमच्याशी. मला माहिती आहे माझी लायकी नाहीये, अमुक नाही तमुक नाही, सगळं मान्य आहे मला. पण आता विसरून जाऊया ना. 30 तारीख जवळ येते शेखर. अद्वैतचं लग्न आहे. काही तयारी करायची का? म्हणजे मी मदत करते. मला काय म्हणायचं, पत्रिका छापून आल्या का? आणि आपण ज्या मोठ्या मोठ्या लोकांना बोलवणार आहोत ना, तिथे आपण दोघांनी जाऊन पत्रिका देऊया. हां, आणि तुम्ही लग्नात काय घालायचं ना शेखर, ते मी ठरवते. आधी ठरवाय शेखर. काय झालंय याला? इतर वेळी तर लायकी काढत असतो माझी.
आणि आत्ता खांदे झुकवून चेहरा पाडून का चाललाय? काहीतरी नक्कीच झालंय. आता मजा येईल. मला माहिती आहे मृत्यू कोणाचा होणार आहे. तुझा होणार आहे. घरात कोणाचा तरी मृत्यू झालाय असा संकेत दिसला मला. आणि शेखर साहेबांचं म्हणणं आहे की माझा मृत्यू होणार आहे. मग माझा मृत्यू कसा थांबेल? कारण जे घडणार आहे तेच मला दिसतं. म्हणजे हा मृत्यू अटळ आहे. हा मृत्यू तेव्हाच होईल जेव्हा मी अद्वैत साहेबांशी लग्न करेन. म्हणजे हे लग्नही अटळ आहे. हीच नियती आहे. जर मी रक्षा कवच नसते, जर अद्वैत साहेबांच्या आयुष्यात अकाल मृत्यूयोग नसता, तर मी केलं असतं का अद्वैत साहेबांशी लग्न? फ्रेंड्स, मी आजपासून तुला नर्स नाही बॉडीगार्डच म्हणणार, कारण तू बॉडीगार्ड सारखीच माझ्या मागे मागे करतेस ना, म्हणून. बॉडीगार्ड, ये ना, बस आपण दोघे मिळून शेअर करू कॉफी. बॉडीगार्ड, चीयर्स. चीयर्स. आता पी. सुपर्ब. बॉडीगार्ड प्लीज मला रोज सकाळी ना अशीच कॉफी आणून देत जा. माझा प्रत्येक दिवस एकदम छान जाईल. ठीक आहे. आणि कॉफी नुसती आणून नाही द्यायची तर माझ्या बरोबर ती शेअर सुद्धा करायची, म्हणजे प्यायची सुद्धा. मी तुला प्रॉमिस करतो बॉडीगार्ड, मी एकटा कुठेही बाहेर जाणार नाही. आणि बाहेर गेलो तरी बाबांबरोबर जाईल. मी येईपर्यंत माझ्या खोलीत त्रिनयना देवी समोर दिवा लावा. मी त्रिनयना देवी समोर रोज दिवा लावेन. तुम्हाला काही झालं तर मला नाही सहन होणार. मित्रा, मी तुझ्यापासून लांब कुठेही जाणार नाहीये. माझ्या बॉडीगार्ड पासून मी असं लांब जाईन का? मॅडम, पाणी. अद्वैत साहेबांनी तुम्हाला पाणी द्यायला सांगितलंय. नेत्रा, मी आहे इथेच. आता अजिबात काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर. तुझी देवी आहे माझ्याकडे.
आबा, मला आधी असं वाटायचं की मला अद्वैत साहेबांची नुसतीच काळजी वाटते, पण मग हळूहळू ओढ वाटायला लागली. आणि आबा, खरं सांगू, माझं आहे प्रेम अद्वैत साहेबांवर. ही गोष्ट जी तू आत्ता आबांना सांगितलीस, तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण ही गोष्ट जर मी आत्ता ऐकली नसती तर तू मला कधी सांगितली असतीस? तू मला कधी म्हणशील माहित नाही, पण मला आत्ता या जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीला आय लव्ह यू म्हणायचं. आय लव्ह यू नेत्रा. जागी आहेस का? काय करू, आज एका दिवसात इतक्या गोष्टी घडून गेल्यात. अद्वैत साहेबांशी बोलता येईल का मला?